हॅलो फ्रेंड्स, मजेत आहात ना सगळे? 7 दिवस 7 भाज्या करायच्या ना नवीन प्रकारे. मग बघूया. अशी भाजी केली तर सगळेजण एकाऐवजी 2 चपाती नक्कीच खातील. तेल घालायचं, जिरे मोहरी घालायचे, हिंग घालायचे, एक कांदा चिरून घातलेला आणि दोडके असे उभे उभे चिरून घातलेले आहेत, ते पण 2 मिनटं भाजून घ्यायचे. तिखट, मीठ, शेंगाचा कूट घालून घ्यायचा आणि चांगलं हलवायचं. पाणी एक थेंब पण आत घालायचं नाही, वर ठेवायचं आहे पाणी प्लेटवर. आत आपणच पाणी जाऊन शिजतं वाफेवरच. बघा मस्त भाजी तयार. अशी भाजी केली तर एकाऐवजी 4 चपाती नक्कीच खातील सगळे. मेथी अशी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. आता तेल, जिरे मोहरी आणि लसूणची फोडणी घालायची मस्तपैकी. आता मेथी घालून घ्यायची आहे. तिखट, मीठ, हळद, शेंगाचा कूट घालायचा आणि मस्त गरमागरम चमचमीत मेथीची भाजी खायची. पाणी असं उकळायला ठेवलेलं आहे. ग्रेव्हीसाठी आता 2 कांदे चिरून घेतलेले आहेत आणि काजू घालायचे. ते चांगले उकळून घ्यायचे. तुपामध्ये काजू फ्राय करून घेऊया. लालसर कलर येऊपर्यंत फ्राय करून ते झाऱ्याच्या साह्याने सगळे काढून घेऊया. फक्त 5 मिनटं उकळून घ्यायचं आहे. आता त्यावर थंड पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्सरमध्ये घालून ग्रेव्ही बारीक करून घ्यायची. ग्रेव्ही पेस्ट अशी करून घेतलेली. आता काजू तळून घेतलेलं तूप आणि 2 चमचे तेल घालून घ्यायचे आहेत आणि मसाले घालून घ्यायचे आहेत. आपण चांगला भाजून घ्यायचा आहे. लसूण आणि अद्रकची पेस्ट पण घालून चांगली भाजून घ्यायची. हळद घालायचे 3 चमचे, हळद घालायचे 1/2 चमचा. आपण थोडं पाणी घालून घेणार आहोत. आपण चिरलेले टमाटे पण घालून घ्यायचे. पाणी घालून याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे हे चांगले वाफले जातात. घालून चांगली मिक्स करून घेतलेली आहे. याला स्मॅश करून घ्यायचं आहे. पेस्ट केलेली ना कांदा आणि काजूची ती पण घालून घ्यायची. 2 चमचे आपण मिल्क पावडर घेतलेली ना त्याची पेस्ट पण घालून घ्यायची. 10 मिनटं भाजून घेतलेले आहे आणि एकजीव झालेली ग्रेव्ही सगळी. आता काजू फ्राय केलेले ते घालून घ्यायचे आहेत. कसुरी मेथी घालायची आहे आणि गरम मसाला घालायचा 1 चमचा, बटर घालायचं 1 चमचा, साय घालायची आहे, चिमूटभर साखर घातलेली आहे म्हणजे टेस्ट छान लागते. मीठ घालायचं चवीनुसार. पाणी घालून घ्यायचं. मस्त काजू मसाला करी तयार आहे. सकाळी उठायला उशीरच होतो, मग काय करायचं थंडीमध्ये. असा शेंगाचा कूट घेतला, तिखट 2-3 चमचे घातलं, हळद घातलं, मीठ घातलं चवीनुसार, साखर घातली थोडी. सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. थोडं पाणी घालून घेतलं. परत सगळं कालवून घेतलेलं आहे चांगलं. सगळं दोडक्यामध्ये असं भरून घेतलेलं आहे. हिरवेगार दोडके आहेत त्यामध्ये सगळं भरून घेतलं. आता कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलं आहे. जिरे घालायचे आणि मोहरी घालायचे आहेत. हिंग घालायचं आहे, लसूण घालायचं आहे. आता दोडका घालून घ्यायचे सगळे भरलेले. तेलात 2 मिनटं चांगले भाजून घ्यायचे आहे, त्यामुळे लवकर शिजतात. वर पाणी ठेवून घ्यायचं आहे. आता हात पण आपण दोडक्याचा भरलेला त्यातच धुतला होता ना, त्याचं पाणी पण त्यातच घालून घ्यायचं आहे, म्हणजे काहीच वाया जात नाही. आता सगळं वरचं गरम पाणी झालेलं असताना ते पण दोडक्यात ओतून घ्यायचं. रस्सा मस्त तयार करून घ्यायचा. पटपट गरमागरम दोडक्याची भाजी तयार झालेली आहे. दोडका पण शिजलेला आहे, बघू शकता तुम्ही. असा आता गरम मसाला पण घालून घेतलेला आहे, त्यामुळे पण टेस्ट खूप छान येते. तुम्ही पण अशाच प्रकारे करता का दोडक्याची भाजी, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. बाप रे, सकाळी मला उठायला उशीर झाला, आता काय करायची भाजी या विचारातच होते. मग 2-3 चमचे तेल घेतलं, जिरे मोहरी घातले, एक 5-10 मिनटंच मूग डाळ भिजवून ठेवली. लसूण घालून मूग डाळ त्यात घालून घेतली. पाणी घातलं, हळद, तिखट, मीठ घालून घेतलं चवीनुसार. कारळचा कूट घातला 2 चमचे. फक्त 5 मिनिटातच भाजी तयार होते. मग भाजी पण करून बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मग उद्या भाजीला काय करायचं बरं. तेल घातलं 2-3 चमचे, जिरे मोहरी घातले, हिंग घातलं, कांद्याची पात आहे, कांद्याची पात 2 मिनटं भाजून घेतली तेलात. आता बेसन पीठ घालायचं, तिखट घालायचं 2-3 चमचे, हळद घालायची 1/2 चमचा, मीठ घालायचं चवीनुसार आणि वर झाकून प्लेटवर पाणी ठेवून द्यायचं. गरम पाणी असतं ना तेच आता त्यामध्ये ओतून घ्यायचं बेसन पिठामध्ये. मस्त गरमागरम खमंग पिठलं तयार आहे. कांद्याच्या पातीचं पिठलं. तेल घालायचं 2 चमचे. अजून थोडं वाफण्यासाठी झाकून ठेवायचं आहे. तेल जरा जास्त लागतं बरं का. मस्त खमंग झणझणीत पिठलं तयार आहे. मग कोण कोण करून बघताय. त्या पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी केली तर कधीच कडू होणार नाही. असे मी बारीक काप करून घेतलेले आहेत आणि बियासुद्धा मधल्या काढलेल्या आहेत. आता पाण्यामध्ये स्वच्छ कारले धुवून ठेवलेले आहेत आणि मीठ घालून उकळून घेतलेलं आहे 5 मिनटं. बघा कारले लगेचच शिजलेले आहेत. आता हे सगळं पाणी काढून घ्यायचं, खायला ठेवायचं आहे 5 मिनटं. आता हे असे दाबून दाबून सगळं पाणी काढून घ्यायचं, म्हणजे कारले कधीच कडू होणार नाही. आता तेल घालायचं 2-3 चमचे आणि जिरे आणि मोहरी घालायचं, हिंग घालायचं आहे, लसूण घालायचं आहे. लसूण चांगला लालसर होईपर्यंत परतून घेतलेलं आहे. आता कारले निथळून घेतलेले ना ते सगळे दाबून पाणी काढून घालून घ्यायचे आहे. तिखट घालायचं आहे 2 चमचे, हळद घालायची आहे, मीठ घालायचं आहे चवीनुसार, 2 चमचे कारळचा कूट घातला आहे.
2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे, 2 चमचे साखर घालून घेतलेली आहे, पाणी थोडं घालून घ्यायचं आहे. आता चिंच भिजवून ठेवलेली आहे 5 मिनिटासाठी. चिंच काढून त्याचं पाणी असतं ना चिंचेचं, ते घालून घ्यायचं आहे. ठेवायचं 2 मिनिटासाठी. मस्त कारल्याची भाजी तयार झालेली आहे. आंबट गोड चवीची तयार झालेली आहे. कडू अजिबात होणार नाही. 7 भाज्यांच्या या 7 रेसिपी तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा, खात राहा.